नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जी स्त्री यावेळी आंघोळ करते तिच्या घरी लक्ष्मी सदैव वास करते. भगवान विष्णू म्हणतात, गरुड पुराणामध्ये मानवी जीवनाबद्दल कोणती कार्ये कधी करावीत याबद्दल सर्व काही सांगितलेलं आहे. विशिष्ट कार्ये विशिष्ट वेळी केल्याने माणसाला कधीही संकटाचा सामना करावा लागत नाही व त्याच्या जीवनामध्ये सुख व समृद्धी येते. तसेच माणसाच्या झोपण्याच्या वेळी, उठण्याच्या वेळा व तसेच आंघोळ करण्यासाठी देखील वेळ निश्चित केलेले आहे. असेच एकदा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरातील शेषनागाच्या शयेवर विसावले होते. त्यानंतर गरुड पक्षी त्या ठिकाणी येतो आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला विचारू लागतो, हे परमेश्वर, या पृथ्वीला मी भेट देऊ आलो आहे. मी पाहिलं आहे की पृथ्वीवर अनेक लोक रोज आंघोळ करतात, परंतु तरी ते दुःखी राहतात. त्यांच्या दुःखी होण्याचं कारण काय? हे परमेश्वरा, कृपया मला सांगा की स्नान करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे? आंघोळ कधी आणि कशी करावी? स्नान करताना कोणते मंत्र जपावेत? हे सर्व प्रश्न जाणून घेण्याची इच्छा माझ्या मनात निर्माण झाली आहे. गरुड महालक्ष्मीला म्हणतात, हे माते, मी असेही पाहिले आहे की अनेक स्त्रिया रोज स्नान करून तुमची पूजा करतात, पण तरीही तुम्ही त्यांच्या घरात राहत नाही. याचे कारण काय? असा प्रश्न गरुडजी विचारतात आणि तेव्हा भगवान विष्णू म्हणतात, पक्ष्यांचा राजा गरुड, तू योग्य वेळी प्रश्न विचारला. आंघोळ करणे फार महत्त्वाचे आहे. या गोष्टी आपल्याला अगदी सामान्य, साध्या, सोप्या वाटतात, परंतु आपल्या पूर्वपार चालत आलेल्या प्रत्येक बाबींमध्ये काहीतरी अर्थ धरलेला आहे. आपण त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही, त्यामागील शास्त्र देखील समजून घेत नाही. आंघोळीने शरीर शुद्ध होते आणि मनुष्य पूजा वगैरे कर्मकांड करण्यास पात्र होतो. त्यामुळे माणसाने रोज आंघोळ करावी. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय पवित्र गोष्ट सांगतो. तुम्ही ते लक्षपूर्वक ऐका. या कथेत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. असे सांगून भगवान विष्णूंनी गरुडजींना स्नानाचे महत्त्व सांगणारी एक कथा सांगितली, जे सर्व मानवांनी लक्षपूर्वक ऐकली पाहिजे. ही कथा श्रवण केल्याने मनुष्याला शेकडो तीर्थक्षेत्री स्नान करण्याचे पुण्य प्राप्त होते. म्हणूनच तुम्ही सर्वांनी ही कथा पूर्णपणे ऐकावी. तर चला सुरुवात करू या कथेला. भगवान विष्णू म्हणतात, पक्ष्यांचा राजा गरुड ही प्राचीन काळातील ही गोष्ट आहे. मध्य प्रदेशात एक अतिशय सुंदर शहर होते. तिथे एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याला 3 मुली होत्या. आपल्या मुलींना कधीच काही कमी पडून दिले नाही. त्यांनी त्यांना मोठ्या प्रेमाने, लाडाने वाढवले होते. त्यांच्या मुली स्वभावाने खेळकर होत्या आणि अतिशय सुंदर देखील होत्या. वडिलांनी सर्व कर्तव्ये पार पाडली. आपल्या मुलींना सर्व काही दिले, परंतु त्यांनी एकच चूक केली, ती म्हणजे त्यांनी आपल्या मुलींना शास्त्राचे आणि योग्य संस्कार याचे ज्ञान दिले नाही. आयुष्यात सर्व काही मिळूनही त्यांच्या मुलींचे आयुष्य अपूर्ण होते. ज्ञानाशिवाय मनुष्य पूर्ण होत नाही. पैसा, संपत्ती आणि सौंदर्य असूनही प्रत्येक स्त्रीकडे जे असायला हवे ते ज्ञान त्यांच्या मुलींकडे नव्हते. आणि मग त्यांच्या 3 मुली तरुण झाल्यावर सेठजीने आपल्या 3 मुलींची लग्न एका चांगल्या कुटुंबात केली. तिघींचे सुद्धा पती मोठे उद्योगपती होते आणि ते सर्व राजवाड्यात राहायला गेले. तिघी सुद्धा राहायला आपल्या घरी गेल्या. आपल्या घरी गेल्यावर तिथे त्यांचं भव्य स्वागत करण्यात आले. लग्नानंतर सर्व विधी पार पाडले. तिघींचे सासरचे लोक त्यांचा आदर करत होते आणि त्या तिघीही इतरांशी सर्वांशी प्रेमाने वागायच्या. त्यांच्या सासरच्या घरी सुखाने राहू लागल्या. तिघी सुद्धा सकाळी उशिरा उठायच्या, आंघोळ उशिरा करायच्या, कधीकधी आंघोळ न करता जेवायच्या आणि अधूनमधून पूजा करायची. सासूने त्यांना अनेक वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी त्याचा सल्ला ऐकला नाही. त्यांचे काहीच ऐकले नाही. पण जसजसा वेळ निघून गेला तसतसा त्या 3 मुलींच्या सासरच्या घरात अडचणी निर्माण होऊ लागल्या. तिघींच्या पतींना त्यांच्या व्यवसायात आर्थिक तोटा होऊ लागला आणि हळूहळू
त्यांचा संपूर्ण व्यवसाय बुडू लागला. इतरांकडून कर्ज घेऊन व्यवसाय चालवायला सुरुवात केली, पण तरीही त्यांना तोटा सहन करावा लागला. त्यामुळे घरात कलह सतत होत होता. पुन्हा मारामारी होऊ लागली आणि तेव्हापासून या तिघी त्या घरात राहायला गेल्या होत्या. तेव्हापासून त्यांच्या घरात संकट येऊ लागली. तिघी बहिणींना त्यांच्या सासरच्या घरी पैशाची इतकी कमतरता होती की त्यांच्या घरातून सर्व काही गमावे लागले आणि त्या सर्व एका झोपडीत राहू लागल्या. परंतु तिघी बहिणींना झोपडीत राहणे पसंत नव्हते. त्यामुळे त्या सासरचे घर सोडून माहेरी आल्या आणि वडिलांसोबत राहू लागल्या. घरी आल्यानंतरही त्यांच्या सवयी बदलल्या नाहीत आणि घरी आल्यानंतरही तिन्ही बहिणी मोठ्या थाटामाटात जगू लागल्या. तिथे तिघी सुद्धा उशिरा उठायच्या, उशिरा आंघोळ करायच्या. आंघोळ कधी करायच्याच नाही, तर कधी आंघोळ केल्यानंतर जेवायच्या, तर कधी आंघोळीच्या आधी जेवायच्या आणि त्यामुळे त्यांच्या वडिलांनाही व्यवसायात तोटा होऊ लागला. त्यांची आर्थिक व्यवस्था सुद्धा ढासळू लागले. आणि मग एके दिवशी भगवान विष्णू साधूच्या रूपात त्यांच्या दारात आले. त्या साधूंचे त्यांनी प्रेमाने स्वागत केले. पाय धुवून नमस्कार केला. तेव्हा शेठला जवळ बोलावून साधूच्या समोर उभे केले आणि त्यांच्याबद्दलची संपूर्ण हकीकत सांगितली. साधूने शेठच्या तिन्ही मुलींकडे पाहिल्याबरोबर त्यांना संपूर्ण सत्य समजले. त्या तिन्ही बहिणी होत्या. नकारात्मक ऊर्जेचं वर्तुळ होत्या जे त्यांच्याभोवती फिरत होते. ते कुठेही गेल्या तरी ती नकारात्मक ऊर्जा तिची साथ सोडत नव्हत्या. साधू त्या शेठला म्हणाले, तुझ्या 3 मुलींच्या सवयीमुळे त्यांच्याभोवती नकारात्मक ऊर्जेचं वर्तुळ आहे आणि या कारणास्तव ते तिथे संकट येत आहेत. तुमच्या 3ही मुली खूप आळशी आहेत. त्या उशिरा उठतात, उशिरा आंघोळ करतात, आंघोळ न करताच जेवतात आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात हे संकट येत आहे. आणि मग त्या साधूंनी त्या व्यापाऱ्याला आणि व्यापाऱ्याच्या मुलींना खूप महत्त्वाचे ज्ञान दिले आणि त्यांना दररोज त्याचे पालन करण्यास सांगितले. भगवान विष्णू म्हणाले, स्नानाचे 4 प्रकार आहेत: ब्रह्मस्नान, देवस्नान, मानव स्नान आणि दानव स्नान. याचेही वर्गीकरण वेळेनुसार केले जाते. शास्त्रात ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे श्रेष्ठ मानले गेले आहे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा तास आणि सूर्योदयाच्या ठीक 1.5 किंवा 2 तास आधी असतो. म्हणजेच पहाटे 3:30 ते 5 ही वेळ शास्त्रामध्ये दिवसाची सर्वोत्तम वेळ सांगितली आहे. कारण यावेळी वातावरण अद्भुत आणि चमत्कारी ऊर्जा असते. हा काळ देवांचा काळ आहे. अशा प्रकारे देवांचे स्मरण होते. ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या ब्रह्मस्नानाला श्रेष्ठ स्नान मानले गेले आहे. यावेळी स्नान करून लगेचच सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि शांती प्राप्त होते. मानवी शरीर आणि मन दिवसभर ताजेतवाने आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहते. ब्रह्ममुहूर्त व स्नान केल्याने मनुष्य व्याधी आजारापासून दूर राहतो. त्याचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते. दुसरे आहे पहाटे 5 ते 6 या वेळेत केलेल्या स्नानाला देवस्नान असे म्हणतात. सर्व पवित्र नद्यांचे स्मरण करून घेतलेले हे स्नान देखील सर्वोत्तम मानले जाते. अशा वेळी अंघोळ केल्याने मानवी शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि शरीरातील सर्व प्रकारची नकारात्मक आणि वाईट गोष्टी दूर होतात. देवस्थानाच्या वेळी स्नान केल्याने शरीराबरोबरच मनही शुद्ध आणि पवित्र होते. यावेळेस स्नान केल्याने धनाची वृद्धी होते. माणसाला सर्व भौतिक सुखसोयी मिळतात. आकाशात तारे दिसतात. पहाटे केलेल्या स्नानाला देवस्नान असे म्हणतात. हे देखील सर्वोत्तम स्नान आहे. यावेळेस स्नान केल्याने मानसिक शांती मिळते. तिसरे म्हणजे मानवी स्नान. हे सकाळी 6 ते 8 या वेळेत केलेल्या स्नानाला मानवी स्नान म्हणतात. सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयानंतर केले जाते. यावेळी स्नान करणे देखील चांगले मानले जाते. दिवसभर शरीरात ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा राहते, जी आपल्या कोणतेही काम करण्यास प्रोत्साहित करते. परंतु सूर्योदय दिसल्यानंतर 2 तासांनी कधीही स्नान करू नये.
चौथे स्नान म्हणजे सकाळी 8 नंतर आंघोळ करणे म्हणजे दानव स्नान. हे 8 ते 12 या वेळेत करतात. हे स्नान अयोग्य आहे. यावेळी वातावरणात असलेली दैवी शक्ती खूप कमी होते. त्यामुळे माणसामध्ये उत्साह राहत नाही आणि ऊर्जेची कमतरता असते. त्यामुळे दिवसभर आळशीपणा जाणवतो. दिवसभर शरीरातील सुस्ती जाणवते. कोणतेही काम करू वाटत नाही. सकाळी 8 नंतर स्नान केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये अशुभता येते. त्यांच्या शरीरात नकारात्मक ऊर्जा राहू लागते. असा माणूस जिथे जातो तिथे दुर्दैव त्याच्या पाठोपाठ येते. तुझ्या 3 मुली सकाळी उशिरा आंघोळ करायच्या आणि त्यामुळे सासरची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि आता तुमची मालमत्ताही नष्ट होत आहे. जे लोक सूर्य उगवल्यानंतर ही आंघोळ करत नाही त्यांच्या मनात राग, द्वेष, नकारात्मकता, कमजोरी आणि चिडचिड दिवसभर राहते, ज्यामुळे त्यांच्या कामात अडचणी येतात. म्हणून रोज ब्रह्म स्नान करावे. तसेच मानवी स्नान करण्याचाही सल्ला दिला जातो. या पवित्र मुहूर्तावर दररोज उठून स्नान करून पूर्ण भक्तिभावाने देवाची आराधना, प्रार्थना, पठण व सूर्यदेवाला अर्पण केल्याने आपले शरीर तसेच मन शुद्ध आणि पवित्र होते आणि आपले अनेक समस्या दूर होतात. आपल्यातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते. सुख समृद्धीचा मार्ग खुला होतो. संध्याकाळी आणि रात्री आवश्यक नसल्यास अजिबात स्नान करू नये. भगवान विष्णू म्हणतात, आता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या मंत्राबद्दल सांगणार आहे, ज्याचा जप स्नान करताना करावा. आणि म्हणून या मंत्राचा जप करताना जो कोणी स्नान करतो त्या क्षणी त्याचे सर्व पापे नष्ट होतात. त्याचे दुर्दैवही नष्ट होऊन त्याला सुख समृद्धी प्राप्त होते. तो मंत्र आपण पुढीलप्रमाणे आहे. लक्षपूर्वक ऐका. गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन सन्निधी कुरु. याचा अर्थ आहे, गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू आणि कावेरी माता, तुम्ही सर्व माझ्या स्नानाच्या पाण्यात या. या मंत्राचा जप केल्याने सर्व तीर्थक्षेत्रात स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी त्या शेठला स्नानाचे महत्त्व सांगितले. तेव्हा शेठच्या 3ही मुलींना त्यांची चूक समजली. त्या तिघींनीही आपापल्या सासरच्या घरी राहायला गेल्या आणि भगवान विष्णूंनी सांगितलेले सर्व स्नानांचे नियम पाळू लागल्या. तिघी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून रोज स्नान करून सूर्याला पाणी देऊ लागल्या. रोज सकाळी आंघोळ केल्याने तिचं शरीर शुद्ध झाल्याने ती नकारात्मक ऊर्जा देखील हळूहळू नष्ट झाली. तिच्या पतीचा व्यवसाय चांगला चालू लागला आणि तिघींचे गमावलेले सर्व वैभव तिघीला परत मिळाले आणि तिघी बहिणी आनंदाने राहू लागल्या. आपल्या आयुष्यात आंघोळीला खूप महत्त्व आहे. आंघोळीनंतर केली जाणारी सकाळची पूजा ही सकाळचीच झाली तर त्याची शक्ती मिळेल. म्हणून मनुष्याने कितीही उशिरा झोपले किंवा कितीही काम असले तरीही लवकर उठून स्नान करावे. स्नान आणि देवपूजा ही वेळेतच झाली पाहिजे, तरच तिचा आपल्या जीवनामध्ये उपयोग. नाहीतर मग आजारांना आमंत्रण. कारण मनुष्य जे काही कर्म करतो त्या प्रत्येक कर्माला महत्त्व असते आणि म्हणून स्नान, देवपूजा या कर्मांना पण तितकेच महत्त्व आहे. त्यामुळे रोज सकाळी लवकर आंघोळ करावी. सकाळी 8 नंतर स्नान करणे अशुभ आहे. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी गुरुजींना स्नानाचे महत्त्व सांगितलेले आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.